वाजले होते 4. आज जायचं होतं आपल्याला प्रॅक्टिकलले. काहून तर आपलं होतं आज प्रॅक्टिकल 4 वाजता. आपली शेवटची बॅच आहे त्याच्यामुळे आपल्याला टाइम लागला आज. म्हणून आपल्याला आज प्रॅक्टिकलला जाणं होतं. फायनली कॉलेजला येऊन पोहोचलो. कॉलेजला आपल्याला जायचं होतं कॅड लॅबमध्ये. कॅड लॅबमध्ये काहून तर आपलं प्रॅक्टिकल परफॉर्म होणार होतं. येऊन बसलो पीसीवर. तिकडे इंटरनेटच चालू नव्हता. वारे वा म्हटलं काय हे रे बा कॉलेज. बस मग चालू झालं. तेवढ्यात आम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करणं चालू केला. तर हा किसनाबाई मस्त स्नॅपच काढून राहिला. वारे वा म्हटलं तू स्नॅपच का. मग काय तेवढ्यात आम्ही केलं तर बंदच पडलं ते. बस हेच काम आहे म्हटलं. मग काय फायनली प्रॅक्टिकल परफॉर्म केला आम्ही आणि झालतं आमचं प्रॅक्टिकल. 2-3 तास बसलो होतो. आता लईच जोराने प्रेशर झालता. पहिले येऊन बाथरूम मध्ये हलका झालो. ना किसनाबाई काय फ्लेक्स मारून राहिला पा. वारे वा म्हटलं. मग काय झालं आमचं प्रॅक्टिकल आणि चाललो होतो हॉस्टेलवर पाहिलं तर बेकार. एवढ्या मोठ्या कुठून आल्या रे बाई खिडक्या. आपल्या रूमवर खिडक्या लागणार वाटते. मग आता काही टेन्शन नाही म्हटलं. आता थंडी वाजत. मग काय येऊन पोचलो डायरेक्ट कपडे गिपडे बदलले आणि बसलो आता अभ्यासाला. पण आपले पेपर येणार आहे. 2 hours later. पेपर येणार आहे. तेवढ्यात आपलं कुंदन भाई आला. आपला अभ्यास बऱ्यापैकी झाला होता. मग काय कुंदन भाईला आणि डब्बा घेऊन चाललो होता आता आम्ही मेसवर. काहून तर आज आपल्याला मेसवर जाणं होतं. डब्बा आणणं होतं आणि हॉस्टेलवर जेवण होतं. मग काय फायनली डब्बा घेऊन निघालो मेसवर. काहून 6:15 वाजले होते. आपली मेस या टायमाला उघडून जाते. मग काय यायला घेतलं सोबत. चाललो होतं आता मेसवर. मेस थोडी लांब आहे म्हटलं चला बाबा कंपनी द्यायला सोबत. मग काय फायनली डब्बा घेतला मेसवरून मी आणि चाललो होतो आता हॉस्टेलवर आलो की नाही आलो. पहा पोट्टे किती आहेत आपल्या हॉस्टेलचे. लई मोठी गर्दी असते बा आपली नेहमी हॉस्टेलवर. बम पोट्टे राहतात आपली. सरकारी आहे ना सोपं थोडी. मग काय जेवलो आणि ऐकत बसलो भाऊ याच्या गप्पा काय संपतच नव्हत्या. म्हटलं बस भाऊ तुमच्या गप्पा काय संपत नाही म्हटलं. राहू द्या म्हटलं. मग काय येऊन पोचलो अभ्यासाला. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.